नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठमोळ्या चॅनेलमध्ये। मित्रांनो, आपण खूप कष्ट करून देखील आपल्याला हवा त्याचा पैसा मिळत नसेल, पैसा मिळाला तरी आपल्या हातामध्ये टिकत नसेल, यासारख्या अनेक काही ना काही अडचणी निर्माण होतच असतात। आपण खूप कष्ट करून पैसे कमवत असतो व ते पैसे नको त्या ठिकाणी आपण वाया देखील घालत असतो। तर काही वेळा असं होतं की पैसे विनाकारणाच खर्च देखील होतात। ते कोठे खर्च केलं आपल्याला देखील कळत नाही। तर मित्रांनो, घरामध्ये या 4 वस्तू ठेवल्या तर तुम्ही नक्कीच मालामाल होणार आहात। तर त्या 4 वस्तू कोणत्या आहेत? चला तर मग आपण जाणून घेऊयात। आपण खूप मेहनत करत असतो, घरातील आर्थिक परिस्थिती सुधारत नसेल आणि प्रमोशनसाठी खूप वाट पाहावी लागत असेल तर चांदी, पितळ किंवा कांस्य, धातूपासून बनवलेली कासवाची मूर्ती, तांब्याच्या छोट्या प्लेटमध्ये पाणी टाकून घराच्या उत्तर दिशेला ठेवायचा आहे। मूर्ती पूर्वेकडे तोंड करून ठेवायचा आहे। प्लेटमधील पाणी दररोज तुम्हाला बदलायचं आहे। दुसरी वस्तू आहे ती म्हणजे घरामध्ये जर पैसा तर आहेच पण बचत होत नसेल, तर फालतूचे खर्च वाढत असतील, तर एक छोटा चांदीचा कलश तुम्हाला विकत घ्यायचा आहे। त्यामध्ये पितळ किंवा कांस्य किंवा नाणं यांनी ते भांडं भरायचं आहे आणि लाल कपड्यामध्ये गुंडाळून ते भांडे तिजोरीमध्ये ठेवायचं आहे। ते भांडं असंच नेहमी भरून ठेवलं तर देवी लक्ष्मी बरोबरच अन्नपूर्णा माताचे देखील तुमच्यावर कृपा राहते। तिसरी वस्तू आहे ती म्हणजे घरातील उत्पन्नाचे साधन बंद होत असतील, तर पैशाच्या अडचणीमुळे नेहमी मानसिक ताणतणावात राहत असाल, तर तुम्ही घरामध्ये एक अंडाकृती पांढरा दगड ठेवायचा आहे। तो दगड स्फटिकचा असेल तर खूपच चांगला, नसेल तर संगमवरी किंवा साधा पांढरा दगड ठेवला तरी देखील चालू शकतं। तसेच खिशामध्ये एक क्रिस्टलचा छोटा पांढरा दगड ठेवायचा आहे। मित्रांनो, चौथी वस्तू आहे ती म्हणजे घरामध्ये गरिबी वाढत असेल आणि पैशांच्या अडचणीमुळे होणाऱ्या कामांमध्ये पण अडथळे येत असतील आणि कुटुंबामधील सदस्यांची एकमेकांवर भांडणे होत असतील, तर आजारपणावर देखील खूप पैसा खर्च होत असेल, तर सारखा कोणाकडूनही तुम्हाला धोका मिळत असेल, तर पोपटाच्या मूर्तीची जोडी स्थापित करायचा आहे। मूर्तीची जोडी मातीची किंवा मेटलची असेल तर जास्त चांगला आहे। तर मित्रांनो, साधे असे उपाय तुम्ही अवश्य करून पहा, त्याचा तुम्हाला नक्कीच लाभ मिळेल। मित्रांनो, ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।